नमस्कार. पाठच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना या वर्षासाठी नीट परीक्षेतून सवलत देण्यासाठी अध्यादेश काढण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यामुळे राज्यातल्या अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी नीट ही सामायिक प्रवेश परीक्षा असून देशातली सर्व सरकारी महाविद्यालय, खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि अभिमत विद्यापीठातले प्रवेश या परीक्षेच्या माध्यमातूनच व्हावेत असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. मात्र अभ्यासक्रमातल्या बदलामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना यंदा ही परीक्षा अत्यंत कठीण जाणार असल्यानं या वर्षापुरती ही परीक्षा रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळानं आज अध्यादेश काढायला मान्यता दिली. राज्यातल्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पश्चिम बंगालमध्ये डावे पक्ष आणि काँग्रेसला हरवून विक्रमी विजय मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी येत्या 27 तारखेला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक विधिमंडळ पक्षाची आज बैठक होत असून या बैठकीत जयललिता यांची नेतेपदी फेरनिवड होणं अपेक्षित आहे. आसाममध्ये होणाऱ्या घुसखोरीला पायबंद घालणं आणि राज्याचा सर्वांगीण विकास याला आपली सर्वोच्च प्राथमिकता राहील असं भावी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. सोनोवाल येत्या 24 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून गुवाहाटीमध्ये होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार आहेत. दरम्यान केरळचे मावळते मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी आपला राजीनामा राज्यपाल पी सथाशिवम यांच्याकडे आज सुपूर्द केला. डाव्या आघाडीनं केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य पी विजयन यांच्या नावाची घोषणा केली आहे. गेल्या 2 वर्षात देशाचा प्रवास ऊर्जा तुटवड्याकडून अतिरिक्त ऊर्जा निर्मितीकडे झाला असल्याचं केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त ऊर्जा मंत्रालयाच्या गेल्या 2 वर्षातल्या कामगिरीची माहिती त्यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली. पारेषण वाहिन्या आणि उपकेंद्रात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आल्यामुळे ऊर्जा तुटवड्याचं प्रमाण 2015-16 मध्ये 2% आलं असून आतापर्यंतचं ते सर्वात कमी आहे. 2014 देशातल्या मोठ्या ऊर्जा प्रकल्पांपैकी 2/3 प्रकल्पांमध्ये आठवडाभर पुरेल एवढाही कोळसा शिल्लक नव्हता. सरकारनं युद्धपातळीवरती उचललेल्या पावलांमुळे आज मात्र एकाही ऊर्जा प्रकल्पाला कोळशाचा तुटवडा भासत नसल्याचं गोयल म्हणाले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे आज सकाळी चिपळूण इथं पोलिसांना शरण आले असून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे. काँग्रेस कार्यकर्ते संदीप सावंत यांचं अपहरण आणि त्यांना मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे राणे यांच्या विरोधात दाखल आहेत. राणे यांच्या 4 साथीदारांनाही अटक करण्यात आली असून चौघही न्यायालयीन कोठडीत आहेत. राणे यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना येत्या 24 तारखेला वैद्यकीय मंडळासमोर हजर राहण्याचे आदेश मुंबईतल्या न्यायालयानं दिले आहेत. वैद्यकीय कारणांच्या आधारे जामीन मिळावा अशी विनंती भुजबळ यांनी न्यायालयाकडे केली आहे. भुजबळ यांच्यावर जे रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगून बचाव पक्षानं त्याचा अहवाल न्यायालयासमोर सादर केला. त्यावर न्यायालयानं त्यांना वैद्यकीय मंडळासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आणि 27 मे रोजी त्याचा अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे आदेश तुरुंग प्रशासनाला दिले. या प्रकरणी पुढील सुनावणी 27 मे रोजी होणार आहे. पुणे अग्निशमन दल आणि पुणे महानगरपालिकेतर्फे आज ताडीवाला रोड 5 बिल्डिंग परिसर इथं अग्निसुरक्षा जागृती अभियान राबवण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि झोपडपट्टीमध्ये आगीच्या दुर्घटना घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे अभियान राबवण्यात आलं. यावेळी महापौर प्रशांत जगताप आणि मुख्य अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपेसे उपस्थित होते. अग्निशमन दलातर्फे यावेळी प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. एखाद्या संघटनेचं नेतृत्व करायचं असेल तर प्रथम कार्यकर्ता बनून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावेत असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांनी पक्षाच्या विद्यार्थी परिषदेमध्ये पुणे इथं केलं. आदर्श कार्यकर्ता कसा असावा या विषयावर शेट्टी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आज अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत परंतु त्याचा अभ्यास केला जात नाही अशी खंत व्यक्त करून खासदार शेट्टी यांनी सर्वांनी अभ्यासू कार्यकर्ता व्हावं आणि तळागाळातील समाजाचे प्रश्न समजून घ्यावेत असाही सल्ला दिला. या विद्यार्थी परिषदेला पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान कांद्याला सरकारनं 10 रुपयांपेक्षा जास्त हमीभाव द्यावा अशी मागणी खासदार शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.